आता करायचं काय? शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं अनुदान वाटप करा. जालन्यात काँग्रेसच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान आलेलं आहे. मात्र हे अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेलं नाही. त्यामुळे तातडीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावे, या मागणीसाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिनांक 4 मंगळवार रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास नूतन वसाहत ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. खासदार कल्याण काळे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शहरातील नूतन वसाहत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले होते. विविध योजनांचे रखडलेले अनुदान द्यावे, शहरातील पाणी प्रश्न आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवावे, अशी ही मागणी या मोर्चामध्ये करण्यात आली. मोर्चा दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. साहेब, आज जालन्यातल्या ज्या नागरिक समस्या आहे आणि ग्रामीणसह शहरातल्या ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्यासाठी काँग्रेसकडनं मोर्चा काढण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. काय नेमकी मागण्या होत्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी काय शब्द दिला? हे बघा, शेतकऱ्यांसाठी जे अनुदान आलेलं आहे त्या अनुदानाचे पैसे येऊन लोकांना भेटत नाही, त्याबद्दल आहे. शासनाचे जे नवीन घरकुल योजना आहे त्याबद्दल आमची निवेदन आहे. आणि नागरिक समस्या आपली जे जालन्याची त्यात आमच्या घंटागाडी वेळेवर येत नाही, कचऱ्याचे ढिगार पडलेले, पाणीचं काही नियोजन नाही, ह्या विषयावर आमची चर्चा झालेली आहे. आणि आम्ही कलेक्टरला सांगितलं, आपण स्वतः 2-4 दिवस अगोदर मोटरसायकलवर तुम्ही फेरफटका मारला, तुम्हाला जालनी सेवा दिसलेली आहे. म्हणजे जालन्याच्या 3 लाख लोकांना कोणत्याही प्रकारची नागरिक सुविधा भेटत नाही. महानगरपालिका फक्त नामासाठी झालेले, पण त्याचं प्रत्यक्ष महानगरपालिकेसारखं काही काम होत नाही. त्यावर आपण लक्ष द्यावं म्हणून आम्ही निवेदन केलं. साहेब, सप्टेंबर महिन्याचं जे अतिवृष्टीचं अनुदान आहे शेतकऱ्यांचं 412 कोटी रुपये आपल्या जिल्ह्याचं, ते येऊन देखील अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही. मी तुम्हाला तेच म्हणतो ना, आमचा पहिला प्रश्न तेच आहे की अनुदानचे पैसे येऊन शेतकऱ्यांना का भेटत नाही? प्रॉब्लेम काय? 4-4, 5-5 महिने झाले पैसे येऊन पडलेले, तुम्ही देत काय नाही? असं मी त्यांना बोललो की असं तर नाही ना की तो भाजपवाला आहे, सेनावाला त्यालाच भेटला पाहिजे, काँग्रेसवाला असं नाही. प्रत्येक जे नागरिक आहे, जे शेतकरी, त्याला भेटला पाहिजे, तसं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे. साहेब, दुसरा प्रश्न, मंत्री धनंजय मुंडे जे त्यांनी राजीनामा आज दिलेला आहे, कसं बघताय? हे बघा, जेव्हा मत्स्यदेवगीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि ते हत्या जाऊन आज 80 दिवसपेक्षा जास्त दिवस उलटलेले आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात मोर्चे निघले. आजही जालना शहरात कुठंतरी उपोषण आम्ही तिकडे जाणार. ती यांची हकालपट्टी तेव्हाच केली पाहिजे, फार उशीर केली. म्हणजे एका प्रकारचे त्याने ह्या प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला, पण जनता जनार्दनने जे लढा दिला आपल्या महाराष्ट्र जनतेला, त्याने हा न्याय भेटलेला आहे. पण पूर्वी भेटला पाहिजे होता, पण उशिरा भेटला. साहेब, काल जे फोटो व्हायरल झाले त्यामुळे अक्षरशः महाराष्ट्र हादरला. त्यानंतर सरकारला उशिरा जाग आली असं वाटतं तुम्हाला? मला काय वाटतं, सरकारला सर्व माहीत असतात, काही एजन्सी असतात सरकारची, त्यांना सर्व माहीत असतात. पण आता अधिवेशन आला आणि जनता उद्रेक होऊ लागली ना. आता याचा परिणाम जिल्हा परिषद आणि नगरपालिका होईल, म्हणून त्यांचा राजीनामा घेतला.